Hello students, welcome to another video. I hope you will enjoy this video. Please watch this video completely. आता 2 दिवसानंतर नवीन वर्ष म्हणजेच 2026 हा वर्ष येणार आहे. मी तुमच्यासाठी एक नवीन कोर्स आणत आहोत. NISM नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट या कोर्ससाठी इलिजिबिलिटी 12th पास स्टुडंट्स इन एनी स्ट्रीम. जर तुम्ही सायन्स स्ट्रीमचे असाल तरी पण तुम्ही हा कोर्स बघू शकता. जर तुम्ही कॉमर्स स्ट्रीमचे असाल तर तुम्ही तर बघूच शकता. आणखी जर तुम्ही आर्ट्स या स्ट्रीमचे असाल तरी पण तुम्ही हा कोर्स बघू शकता. जर तुम्हाला गव्हर्नमेंट और प्रायव्हेट बँकमध्ये काम करायचे असल्यास किंवा तुम्ही जर या बँकमध्ये अगोदरच काम करत असाल तर तुमच्यासाठी हा कोर्स वरदान आहे. तुम्ही कोणत्याही फील्डमधून तुमच्या ग्रॅज्युएशन केला असेल तरीही तुम्ही हा कोर्स बघू शकता. आणि मी हा कोर्स फायनान्शियल लिटरसीसाठी तयार केलेला आहे. NISM द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्स इज ए पब्लिक ट्रस्ट established in 2006 by the Securities and Exchange Board of India. म्हणजे सेबी ती एक रेग्युलेटरी आहे. द रेग्युलेटर ऑफ द इंडियन सिक्युरिटीज मार्केट्स इन इंडिया. इट इज अंडर द ओनरशिप ऑफ द सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, वर्किंग ऑफ मिनिस्ट्री ऑफ फायनान्स इन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. जर तुम्ही गुगलवर NISM टाईप कराल तर तुम्हाला ही स्क्रीन दिसेल. तर तुम्हाला काय करायचं आहे, NISM टाईप केल्यावर ती सर्च करायचं आहे गुगलवर आणि वेबसाईट तुम्हाला दिसेल https://www.nism.ac.in. तर तुम्हाला सर्टिफिकेशन्सवर क्लिक करायचं आहे. जर तुम्ही सर्टिफिकेशन्सवर क्लिक केलं तर तुमच्या समोर असा एक पेज येणार आणि इथे लिहून आहे NISM सर्टिफिकेशन्स बिल्ड नॉलेज, बूस्ट करियर, डेव्हलप युअर नॉलेज, एन्हान्स युअर क्रेडिबिलिटी अँड बिल्ड ए रिवॉर्डिंग करियर इन दी सिक्युरिटीज मार्केट्स. जर तुम्ही खाली आले, डाऊन क्लिक केलं तर तुम्हाला इथे बघायला मिळेल NISM सर्टिफिकेशन एक्झामिनेशन्स आणि ह्या विविध प्रकारच्या एक्झाम्स आहेत ज्या मॅन्डेटेड बाय सेबी म्हणजे सेबीच्या अंडर येतात. NISM मध्ये तुम्हाला एक प्रोफाईल बनवावी लागेल. ती प्रोफाईल तुम्ही आता बनवली नाही तरी चालेल. पहिले आपल्याला कोर्स बघायचा आहे, काय आहे कोर्स शिकायचा आहे. या कोर्सची कालावधी राहणार आहे 4 months. म्हणजे जानेवारी पासून तर एप्रिल म्हणजे 30 एप्रिल पर्यंत आपला एक कालावधी राहील. यामध्ये विविध प्रकारच्या एक्झाम्स आहेत. जसे तुम्ही बघू शकता करन्सी डेरिव्हेटिव्ज, रजिस्ट्रार्स टू अँड इश्यू अँड शेअर ट्रान्सफर एजंट्स. तर इथे तुम्ही बघू शकत असाल की ते निगेटिव्ह मार्क्स आहेत. जिथे जिथे निगेटिव्ह मार्क्स दिलेले आहे जसं 25% तर त्या एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. आणि ज्या एक्झाममध्ये फक्त डॅश आहे ती एक्झाम जी आहे ती निगेटिव्ह मार्किंगची नाही आहे. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग त्या एक्झाममध्ये राहणार नाही आहे. तर आपला जो पहिला कोर्स आहे तो आपण थोडा इझी ठेवू, सोपी ठेवू. त्यानंतर तुम्हाला विविध प्रकारचं शिकायला मिळेल. तर पहिल्यांदा आपण NISM सिरीज 5A म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स इंग्लिश आणि हे हिंदी दोन्ही प्रकारचे आहे. आपण इंग्लिश सिलेक्ट करू पण आपण मराठीतच शिकू. म्हणजे इंग्लिशमध्ये आपली PDF राहणार आहे पण आपण त्याचं ट्रान्सलेट मी करणार आहोत मराठीमध्ये. तर घाबरायची गरज नाही. ज्यांना इंग्लिश जड जाते त्यांच्यासाठी तर बेस्ट आहे. तुम्ही मराठीत शिकत आहात त्यासाठी तुम्हाला काहीही घाबरायचं नाही आहे. आणि हा कोर्स फ्री आहे. यूट्यूबवर मी व्हिडिओ अपलोड करीन, तुम्हाला तो व्हिडिओ बघावा लागेल. तर असे मी 4 महिने
12 to 20 व्हिडिओज अपलोड करीन. मिनिमम 12 व्हिडिओज राहणार, मॅक्सिमम 20. म्हणजे आता जसा जसा कोर्स बनेल तसं तुम्हाला कळेल, तर तुम्हाला तो कोर्स बघावा लागेल. तर एक्झामचा जो ड्युरेशन आहे तो 120 मिनिट्स आहे. 100 मार्क्सचा एक्झाम आहे. 50% पासिंग मार्क पाहिजे, म्हणजे 100 पैकी 50 मार्क तुम्हाला मिळवायचे आहे. आणि हा एक्झाम मी स्वतः देणार आहोत एप्रिल महिन्याच्या नंतर. म्हणजे जसा हा आपण कोर्स बनवू, सोबत अभ्यास करू, सेल्फ स्टडी करू. मी तुम्हाला सांगेल, कारण माझा MBA झालेला आहे. मी शेअर मार्केटमध्ये आणि ॲक्टिव्हली मी 2018 पासून काम करत. आता म्युच्युअल फंड वगैरे या सर्व एक्झाम्स ज्या आहेत त्याचं नॉलेज आलेलं आहे आणि मी सेल्फ स्टडी करणार आहोत. मी स्वतः पण स्टडी करील, तुम्हाला पण सांगेल की काय असते आणि खूप इझी पद्धतीने सांगेल. माझ्याकडे खूप सारे सर्टिफिकेट्स आहेत, पण म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्सच्या सर्टिफिकेट नाही आहे. तर मी तुमच्यासोबत शिकणार आणि तुमच्यासोबतच मी एक्झाम देणार. ज्यांना एक्झाम द्यायची आहे तो एक्झाम देऊ शकतो. एक्झाम कसं द्यायचं ते पण मी सांगेल, कसा फॉर्म भरायचा ते पण मी व्हिडिओ बनवेल, सर्व काही मी सांगेल. पण जर तुमच्याजवळ NISM ची जर प्रोफाईल नसेल तर तुम्हाला घाबरायचं नाही आहे आणि मी व्यवस्थित शिकवणार. जर तुम्हाला शिकायची आवड असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल काही नॉलेज मिळायला पाहिजे, तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. तर या एक्झामची जी फीज आहे ती 1500 आहे. तुम्ही बघू शकता की प्रत्येकच एक्झामची फी 1500 आहे. बट इथे जी एक्झाम आहे NISM सिरीज इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर 3000 तर प्रत्येक एक्झामची फीज आहे आणि हे अपडेट फीज आहे. त्याबरोबरच सेबीने एक जी एक्झाम आहे इन्व्हेस्टर अवेअरनेस टेस्ट, ही एक्झाम आहे ना, ही फ्री आहे. तर ही तर सगळ्यांना द्यायचीच आहे. इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, मराठीमध्ये, तेलुगूमध्ये, बेंगालीमध्ये अवेलेबल आहे. आपण मराठीमध्ये बघत आहोत तर मराठीमध्ये तर ही एक्झाम देऊ शकतो, पण बाकी एक्झाम आपल्याला मराठीमध्ये देता येणार नाही. फक्त ही एक्झाम मराठीमध्ये देता येणार. तर ही एक्झाम पण मी एकदा देणार आहे. याच्याबद्दल पण आपण बघू आणि त्याचबरोबर आपली जी एक्झाम आहे NISM सिरीज 5A म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स इंग्लिश, यावर जर मी क्लिक केलं तर तुम्ही बघू शकता इथे दिलेलं आहे 1500 प्लस फीज आहे, इन्क्लुडिंग GST वगैरे फीज 1500 प्लस होते. मग 120 मिनिट्सची ड्युरेशन आहे. नंबर ऑफ क्वेश्चन्स 100, मॅक्सिमम मार्क्स 100, 50% मार्क्स पासिंग, 3 इयर्सची व्हॅलिडिटी आहे आणि त्यानंतर आपण त्याला रिन्यू पण करू शकतो. आणि ही एक्झाम का बरं द्यायची आहे ते मी सांगतो. जर तुम्ही 12th पास असाल आणि तुम्ही जर 12च्या बेसिसवर बँकमध्ये काम करत असाल, तर जर तुमच्याजवळ हा एक सर्टिफिकेट राहील तर तुमची जे इंटरनल जॉब्स असतात त्यामध्ये तुम्हाला फायदा मिळतो. तुमच्याजवळ एक्स्ट्रा नॉलेज मिळते. तुमच्या रिझ्युमेमध्ये तो छान दिसतो. जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल, म्हणजे तुम्ही जर कॉमर्स ग्रॅज्युएट असाल किंवा सायन्स ग्रॅज्युएट असाल, म्हणजे BSc BCA आणि इंजिनिअरिंग पण तुम्ही करू शकता. तर तुम्ही इंजिनिअरिंग जर असाल किंवा डॉक्टर असाल तरी पण तुम्ही हा कोर्स करा, कारण की तुम्हाला एक फायनान्शियल नॉलेज मिळेल, म्युच्युअल फंड बद्दल माहिती मिळेल, म्युच्युअल फंड बद्दल छान माहिती मिळेल. जर तुम्हाला सर्टिफिकेट नाही पाहिजे तरी पण तुम्ही हा कोर्स बघा, तुम्हाला नॉलेज येईल. तुम्हाला म्हणजे माहीत होईल की म्युच्युअल फंड काय असतो आणि ते पण डिटेलमध्ये माहीत होईल. जर तुम्ही कॉमर्स ग्रॅज्युएट किंवा आर्ट्स ग्रॅज्युएट असाल आणि तुम्हाला ICICI बँक, HDFC बँक, ॲक्सिस बँक अशा बँक्स असतात प्रायव्हेट बँक, त्यामध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल, तुमचा इंटरव्ह्यू जर क्रॅक होत नसेल तर तुम्ही हा कोर्स बघा, तुम्हाला नॉलेज येईल. तर ICICI बँकमध्ये ICICI सिक्युरिटीज नावाची एक ब्रांच आहे. तिथे तुम्ही बघाल की सिक्युरिटीज जे असतो, सिक्युरिटीज मार्केट, त्याबद्दल एम्प्लॉई असतात. तर तुम्हाला जर हा नॉलेज आहे किंवा तुमच्याजवळ ही सर्टिफिकेट आहे तर ते लोक तुम्हाला सहजरित्या सिलेक्ट करून घेणार, कारण तुमच्याजवळ हा नॉलेज येऊन जाणार. तर होऊ शकते की तुमच्या रिझ्युमेमध्ये जर त्यांना हा सर्टिफिकेट दिसला आणि त्यांनी त्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन्स विचारले, तुम्ही आन्सर्स करेक्टली दिले, तर तुम्हाला म्हणजे पटकनच जॉब मिळू शकतो. असे पण चान्सेस असतात. आता बघा, जॉबसाठी कॉम्पिटिशन खूप आहे.
प्रायव्हेट असो की गव्हर्नमेंट असो, जर दुसरा जो इंटरव्ह्यू देणार आहे त्यांच्याकडे जर हा सर्टिफिकेट नाही आहे आणि तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे, एज्युकेशन तर सेमच आहे, तो पण ग्रॅज्युएट आहे, तुम्ही पण ग्रॅज्युएट आहात, पण तुमच्याकडे एक एक्स्ट्रा नॉलेज आहे, एक्स्ट्रा सर्टिफिकेट आहे, तर होऊ शकते तुमचं सिलेक्शन होणार आणि त्याच्या आधी तुमचं सिलेक्शन होऊ शकते, तुमच्याकडे नॉलेज पण येऊन जाणार. तुम्हाला एक्झामच द्यायची नाही आहे, एक्झाम सोबत तुम्हाला नॉलेज पण गॅदर करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता NISM सिरीज 5A म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स सर्टिफिकेशन एक्झामिनेशन, VA म्हणू शकता किंवा 5A, रोमन मध्ये ते 5 आहे. द एक्झामिनेशन सिक्स टू क्रिएट ए कॉमन मिनिमम knowledge benchmark for all persons involved in selling and distributing mutual funds, including individual mutual fund distributors, employees of organizations engage in sales and distribution of mutual funds, employees of asset management companies, especially persons engage in sales and distribution of mutual funds. The certification aims to enhance the quality of sales, distribution and related support services in the mutual fund industry. तर यामध्ये तेच सांगितलं आहे, जर तुम्हाला म्युच्युअल फंडचे जर डिस्ट्रीब्युटर्स व्हायचं आहे, त्याचबरोबर एम्प्लॉईज, जर तुम्ही एम्प्लॉईज असाल ऑर्गनायझेशनमध्ये आणि सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ म्युच्युअल फंड्समध्ये तुम्ही एंगेज असाल, जर तुम्ही कोणत्या बँकमध्ये किंवा कोणत्या मोठ्या कंपनीत असाल, examination objectives on successful completion of the mutual fund distributors examination, the candidate should know the basics of mutual funds, their role and structure, different kinds of mutual fund schemes and their features. ही सर्टिफिकेट तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर तुमच्याकडे खूप सारा नॉलेज येऊन जाणार. म्हणजे म्युच्युअल फंड बद्दल तर तुम्हाला माहित होणारच, त्याचे रोल काय आहे, स्ट्रक्चर काय आहे, म्हणजे कोणकोणत्या स्कीम्स आहेत त्याच्या अंडरमध्ये, खूप साऱ्या स्कीम्स आहेत त्यांच्या अंडरमध्ये, आपण सर्व ते डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. अंडरस्टँड हाऊ म्युच्युअल फंड्स आर डिस्ट्रीब्युटेड इन द मार्केट प्लेस, म्हणजे मार्केटमध्ये कसा डिस्ट्रीब्यूट केलाय म्युच्युअल फंडला. सगळे म्हणतात म्युच्युअल फंड सही आहे, बट तिथे लिहून पण येते ना की ॲज पर मार्केट कंडिशन्स का म्युच्युअल फंड पण रिस्की आहे. म्युच्युअल फंडमध्ये असं पैसे गुंतवले तर म्हणजे खूप वाढणारच असं पण नाही आहे, कारण जर मार्केट जर डाऊन राहिला, काही पण होऊ शकते मार्केटमध्ये, तर तुम्हाला ते कळणार की म्युच्युअल फंड कसा काम करतो. हाऊ स्कीम्स आर टू बी इव्हॅल्युएटेड, म्हणजे तऱ्हेच्या स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये, तर कोणती स्कीम तुम्हाला सूट होते, कोणती स्कीम कुणाला सुटेबल होते ते पण तुम्हाला कळणार. अँड हाऊ सुटेबल प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस कॅन बी रिकमेंडेड टू इन्व्हेस्टर्स अँड प्रॉस्पेक्टिव्ह इन्व्हेस्टर्स इन दी मार्केट. ओके, हेच मी जे सांगितलं. गेट ओरिएंटेड टू द लिगॅलिटीज, accounting, valuation and taxation aspects underlying mutual funds and their distribution. जर तुमची इन्कम खूप जास्त आहे, हाय आहे आणि तुम्हाला टॅक्सेशन वगैरे बद्दल पण डिटेलमध्ये जाणून घ्यायचं आहे, तर त्यामध्ये म्युच्युअल फंडचा किती मोठा रोल आहे ते पण तुम्हाला माहीत होणार. त्याच्यानंतर लिगॅलिटीज, म्हणजे काय लिगल काय आहे, म्हणजे सेबीनी म्युच्युअल फंडचा हा कोर्स बनवलेला आहे, सेबी आहे, तर NISM, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट्स. तर मग काय लिगॅलिटीज आहेत, काय अकाउंटिंग जिथं कॉमर्स आलं तिथं अकाउंटिंग येतात, व्हॅल्युएशन कसं काय आहे, ते सर्व तुम्हाला या कोर्समध्ये माहीत होणार. आणि हा ऑब्जेक्टिव्ह आहे या कोर्सचा. गेट अक्वेंटेड विथ फायनान्शियल प्लॅनिंग ॲज अन अप्रोच to investing in mutual funds, as an aid for mutual fund distributors to develop long-term relationships with their clients. एक फायनान्शियल प्लॅनिंग जी असते ना, तुमच्याकडे पैसे आहे पण तुम्हाला कळतच नाही की कुठे आपण इन्व्हेस्ट करायचे, ती तुम्ही माहिती आहे ना दुसऱ्यांना पण सांगू शकता. जर तुम्हाला हे समजलं, हा कोर्स तुम्ही शिकले आणि या कोर्सचा सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे, तर तुम्ही ज्यांना नॉलेज नाही आहे त्यांना पण ते सांगू शकता की
फायनान्शियल प्लॅनिंग काय असते ते. ओके. असेसमेंट स्ट्रक्चर. द म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स एक्झामिनेशन कन्सिस्ट ऑफ 100 क्वेश्चन्स ऑफ 1 मार्क. 100 क्वेश्चन्स राहतील आणि सर्व क्वेश्चनला 1 मार्क इच राहील. अँड शुड बी कम्प्लिटेड इन 2 hours. 120 minutes मीन्स 2 hours मध्ये तो एक्झाम राहणार. द पासिंग स्कोअर ऑफ द पासिंग स्कोअर फॉर द एक्झामिनेशन इज 50%. 50% मार्क्स पाहिजे, म्हणजे 50 मार्क्स पाहिजे. देअर शॅल बी नो निगेटिव्ह मार्किंग. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये 100 क्वेश्चन्स आहेत तर 100 क्वेश्चन्स पण अटेम्प्ट करावे लागतील. आणि जर तुम्हाला 50%च्या अबोव मार्क्स आहे तर तुम्ही या एक्झाम मध्ये पास होणार. तर टेस्ट डिटेल्स इथे दिलेला आहे, तर तुम्ही बघू शकता. तर ही माहिती आहे NISM सिरीज 5A म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर सर्टिफिकेशन एक्झामिनेशनची. जर तुम्ही NISM ची प्रोफाईल बनवाल आणि ही एक्झाम सिलेक्ट कराल तर तुम्हाला PDF मिळणार. जी PDF माझ्याकडे आहे, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स अशी एक PDF तुम्हाला मिळणार. ही PDF जी आहे तुम्ही बघू शकता की इथे माहिती दिलेली आहे. जी माहिती आपण बघितली आता तुम्ही बघा, ही NISM सर्टिफिकेशन बद्दल माहिती आहे. तुम्ही ही वाचू पण शकता. ऑब्जेक्टिव्ह वगैरे, एक्झामचे असेसमेंट, हाऊ टू रजिस्टर, ते तर आपण नंतर बघू. पहिले आपल्याला ही एक्झाम बद्दल शिकायचं आहे. नंतर आपण कधी पण एक्झाम देऊ शकतो, कोणत्या पण मंथ मध्ये देऊ शकतो. तुमचा जो सेंटर आहे जवळचा तिथे तुम्ही देऊ शकता. NISM चे सेंटर असतात. तर तुम्ही ते बघू शकता की हा जो कोर्स आहे, या कोर्समध्ये हा चॅप्टर 1 आहे, इन्व्हेस्टमेंट लँडस्केप. दुसरा चॅप्टर आहे कॉन्सेप्ट अँड रोल ऑफ ए म्युच्युअल फंड. थर्ड चॅप्टर आहे लीगल स्ट्रक्चर ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया. फोर्थ चॅप्टर आहे लीगल अँड रेग्युलेटरी फ्रेमवर्क. फिफ्थ चॅप्टर आहे स्कीम रिलेटेड इन्फॉर्मेशन. असे 12 चॅप्टर्स आहेत. तर हे 12 चॅप्टर्ससाठी तुम्हाला बघा 366 पेजेसचा हा बुक आहे. मी तुमच्या समोर सर्व रीड करेल आणि तुम्हाला सांगेल. इथे बघा वेटेज पण दिलेला आहे, कोणत्या युनिटवर म्हणजे कोणत्या चॅप्टरवर किती मार्क्सचं क्वेश्चन्स राहणार आहे. 8 मार्क्सचं राहणार आहे फर्स्ट युनिटवर. तसेच तुम्ही बघू शकता की हे टोटल तुम्ही कराल तर 100 मार्क्स येतात. तर 15 मार्क्स, 15 मार्क्स, 10 मार्क्स, 10 मार्क्स, 8, 6, 4. तर आपल्याला सर्वच कव्हर करायचे आहे. असं नाही की 50 मार्क्सच आपल्याला कव्हर करायचे आहे. आपल्याला कम्प्लीट नॉलेज घ्यायचं आहे. जे पण युनिट्स आहेत, जे पण चॅप्टर्स आहे, आपल्याला त्यामध्ये एक तज्ञ व्हायचं आहे, एक्सपर्ट व्हायचं आहे. जर तुम्हाला यामध्ये करिअर बनवायचे आहे तर तुम्हाला एक्सपर्ट व्हावं लागेल. कारण जर तुम्ही बँकेत काम करत असाल आणि तुम्हाला जर म्युच्युअल फंड सेल करायचे असेल तर तुम्हाला हा सर्व नॉलेज असायला हवं. किंवा तुम्ही जर एखादी डिस्ट्रीब्युटरशिप घेत आहे आणि तुम्ही घरून काम करत आहे किंवा आपला ऑफिस ओपन करत आहे तर तुम्हाला सर्व नॉलेज असायला हवं. टॅक्सेशन बद्दल असायला हवं, इन्व्हेस्टर सर्व्हिस काय आहे, रिस्क किती आहे, रिटर्न, परफॉर्मन्स ऑफ फंड, सर्व माहिती असायला हवी. आपल्याला फक्त सर्टिफिकेट नाही घ्यायचं आहे, आपल्याला पूर्ण नॉलेज मिळवायचं आहे. तर आपण हा जो सिलेबस आहे हा पूर्ण कव्हर करणार आहोत. वेटेज तर काय आहे, एक्झाम कव्हर करण्यासाठी असतो. आपल्याला नॉलेज, कम्प्लीट नॉलेज आणायचं. आणि ज्यांना कुणाला म्युच्युअल फंड मध्ये करिअर बनवायचे आहे त्यांच्यासाठी हा बेस्ट कोर्स आहे. इथे म्हणजे कम्प्लीट नॉलेज तुम्हाला मिळेल. इतका नॉलेज जरी तुम्हाला मिळाला तर तुम्ही आणखी नॉलेज गॅदर करू शकणार. जसे तुम्ही मार्केटमध्ये उतराल तसं तुम्हाला नॉलेज आणखी येईल. जसे तुम्ही स्टॉक मार्केट बद्दल पण रीड कराल, वाचाल, म्हणजे म्युच्युअल फंड्स काय असते, म्युच्युअल फंड जे डिफरंट स्कीम्स असतात ते काय असते, सर्व तुम्ही माहिती घ्याल तर तुम्हाला खूप काही माहिती मिळेल असेट मॅनेजमेंट कंपनी बद्दल. तर हा फर्स्ट चॅप्टर आहे, तुम्ही बघू शकता. तर असं आपण फर्स्ट चॅप्टर पासून स्टार्ट करू. जो नेक्स्ट व्हिडिओ राहणार आहे त्यामध्ये आपण फर्स्ट चॅप्टर कंप्लीट कव्हर करणार आहोत. फर्स्ट चॅप्टर
जो आहे तो 13 पेजेसवरून स्टार्ट होणार आहे आणि 32 पेजवर एंड होणार. तर आपण हा कम्प्लीट एक चॅप्टर एका व्हिडिओमध्ये कव्हर करू. रेडी राहा माझ्या फर्स्ट व्हिडिओसाठी. जानेवारी महिन्यामध्ये फर्स्ट वीकमध्ये मी हा व्हिडिओ अपलोड करेन. तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा जर तुम्हाला कोणती क्वेरी असेल. Thank you so much for watching this video. Please like this video, share this video to your friends and relatives, comment your queries and subscribe this channel.